हाय मित्रांनो, हाऊ आर यू. तर आज आपण बनवणार आहोत तुरीची डाळ. तर साहित्य तुम्ही बघू शकता इथं काय काय ठेवलं आहे. तर चला लवकर टाईम न वाया घालता रेसिपीला सुरुवात करूया. तर हा आपला कुकर, ह्याच्यात डाळ टाकायची आणि 2 टमाटे टाकायचे. डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं आणि टोमॅटोला पण. तरी 2-3 वेळेस डाळ एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर ही डाळ पण स्वच्छ धुवून झाली आणि टोमॅटो पण कट केले आहेत आपण. तर आता ह्याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. तर इथं 1 वाटी डाळीला आपण 3 वाटी पाणी टाकायचं आणि शिजायला लावायचं. हे कुकरचं ढक्कन लावायचं आणि तर इथं आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरला. डाळ बघू शकता तुम्ही चांगली गरम झाली आहे, शिजली आहे चांगली आणि टोमॅटो पण चांगला मॅच झाला आहे. तर आता हिला तडका द्यायचा आहे आपल्याला. तरी पातेल्यात आपण तेल टाकलं होतं, तेल चांगलं गरम झालं आहे. ह्याच्यात नंतर आपण मोहरी टाकायची आणि मोहरीला चांगलं फ्राय करायचं. नंतर जिरा टाकायचा अर्धा चम्मचच्या आसपास आणि नंतर इथं 5-6 मिरच्या कापल्या होत्या आपण, त्या टाकायच्या. 1-2 मिरच्या करायच्या आणि टाकायच्या. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा. तर इथं चांगला तडका आपण दिला आहे सगळ्या मसाल्याला. आता इथं आपण मसाले टाकायचे. हे धने पावडर होतं, आता ही हळद टाकायची. हे लाल तिखट टाकायचं थोडं आणि आता थोडं मीठ टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे. याला चांगलं मिक्स करायचं. कलर बघू शकता तुम्ही कसला भारी आला आहे. तर इथं आपण डाळ चांगली मिक्स करायची टाकायच्या पहिलं. आता आपण डाळ ह्या तडक्यामध्ये टाकून घ्यायची. आरामात टाकायची, नाहीतर लागू पण शकतं तुम्हाला. याला चांगलं मिक्स करायचं. डाळीला चांगलं शिजू द्यायचं. थोडं 10-15 मिनटं ठेवायचं. बघू शकता डाळीला कलर कसला भारी आहे. तुम्हाला हवं तेवढा तुम्ही पाणी घालू शकता. आमच्या घरात तर सगळ्यांना थिकच डाळ आवडते म्हणून आम्ही पाणीच टाकत नाहीत. पाहिजे तेवढं प्रमाण टाकू शकता तुम्ही पाण्याचं. तरी डाळ आपली रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही. ही तुम्ही राईस सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकतात. खूप चांगली लागते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि कमेंट करा जोरदार. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.